नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 11 मधील श्लोक 36 ते 40 पाहणार आहोत. श्लोक 36 पाहूया. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रहस्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगाः. अनुरज्यते म्हणजे अनुरक्त होत आहेत. द्रवंती म्हणजे पलायन करीत आहेत. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होत आहे आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इस्तता पळत आहेत आणि हे सर्व योग्यच घडत आहे. आता कुरुक्षेत्रावरील युद्धाचा परिणाम काय होणार हे श्रीकृष्णाकडून ऐकल्यावर अर्जुन आनंदी झालाय, हो की नाही? श्रीकृष्ण हे भक्तांचे पालन करता आणि अनिष्टांचा नाश करणारे आहेत. त्यांच्या कृती सर्वांसाठीच हितकारक असतात. या ठिकाणी अर्जुनाला समजले आहे की जेव्हा युद्ध सुरू होते तेव्हा आकाशामध्ये अनेक देवदेवता, सिद्धगण आणि बुद्धिमान लोक उपस्थित होते आणि युद्धभूमीवर श्रीकृष्ण उपस्थित असल्यामुळे ते युद्धाचे निरीक्षण करत होते. विश्वरूप पाहून सर्वजण खुश पण झाले, आनंदित झाले. पण राक्षसगण भगवंताची स्तुती ऐकू शकल्या नाहीत आणि भगवंताच्या प्रलयंकारी रूपामुळे भयभीत होऊन ते इकडे तिकडे पळू लागले आहेत. आता भगवंताची कार्ये ही कल्याणकारी असतात ना, हे जाणून भक्त त्यांची फक्त स्तुतीच करत. आता श्लोक 37 पाहूया. कस्माच्च तेन नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदतत्परं त्यत. कस्मात म्हणजे का बरे, नमेरण म्हणजे त्यांनी नमस्कार केला पाहिजे, सत असत म्हणजे कारण आणि कार्य. हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टी करते तुम्ही आहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना महात्मा असे संबोधित आहे. याचा अर्थ असा आहे की ते सर्वाधिक उदार आणि अनंत आहेत. अनंत शब्द दर्शवतो की भगवंतांनी आपल्या प्रभावाने आणि शक्तीने न व्यापलेली अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. आणि देवेश म्हणजे ते सर्व देवदेवतांचे नियंत्रण करतात आणि त्या सर्वाहूनही ते श्रेष्ठ आहेत. सर्व सिद्ध पुरुषांनी आणि शक्तिशाली देवतांनी त्यांना प्रणाम करणे योग्यच आहे असे अर्जुनाला वाटते. या श्लोकात अर्जुन विशेष रूपाने उल्लेख करतो की श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवाहूनही श्रेष्ठ आहेत, कारण ब्रह्मालाही त्यांनी जन्म दिलाय. श्रीकृष्णाचे विस्तारित रूप असणाऱ्या गर्भोदकशाही विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झालाय, म्हणून ते सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहेत. आता श्लोक 38 पाहूया. त्वमादिदेव पुरुषा पुराण त्वमस्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनंतरूप. त्वम म्हणजे तुम्ही, निधानम म्हणजे आश्रय, ततम म्हणजे व्याप्त,
वेत्ता म्हणजे ज्ञाता, त्वया म्हणजे तुमच्याकडून. तुम्ही आदी पुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. तर तात्पर्य सर्व काही भगवंतावरच आश्रित आहेत ना, म्हणून ते परम आश्रय आहेत. निधानम म्हणजे निर्विशेष ब्रह्म ज्योतिसहित, निर्विशेष ब्रह्मज्योतीसहित सर्व त्यांच्यावरच आश्रित आहेत. जर ज्ञानाला अंत असेल तर तेच सर्व ज्ञानाचा अंत आहेत आणि ज्ञाताही आहेत. दिव्य जगतातील परमपुरुषही तेच आहेत. आता श्लोक 39 पाहूया. वायुर्यमोऽग्निर्वरुण शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. यम म्हणजे नियंता, शशांका म्हणजे चंद्र. तुम्ही वायू आहात, परमनियंता, अग्नी, जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्हीच आदिजीव, ब्रह्मदेव तसे प्रपितामहही आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असो, असं अर्जुन म्हणतात. आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. या श्लोकामध्ये भगवंतांना वायू संबोधण्यात आले, कारण वायू हा सर्वव्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे. तसेच त्यांना अर्जुन प्रपितामह असे संबोधतो, कारण हे सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत. आता श्लोक 40 पाहूया. नमः पुरस्तादतपृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वसमाप्नोषि ततोऽसि सर्वः. पुरस्तात म्हणजे पुढून, पृष्ठतः म्हणजे पाठीमागून, नम अस्तु म्हणजे मी नमस्कार करतो. तुम्हाला मी पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूनी नमस्कार असो. हे अनंतवीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. श्रीकृष्ण हे सर्व शक्तीचे आणि बलांचे स्वामी आहेत आणि युद्धभूमीवर जमलेल्या सर्व मोठमोठ्या योद्ध्यांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. इतक्या श्रेष्ठ असणाऱ्या श्रीकृष्णांना अर्जुनाने मित्र मानून काय काय कृत्य केले होते आधी, ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर मंडळी, आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. मला तुमच्या कमेंटची फार अपेक्षा आहे खरं तर, त्यासाठी तुम्ही कमेंट जरूर करा. धन्यवाद.